सर, आपण महाराष्ट्रव्यापी शिंदे सेनेचे आपण स्लम एरियाचे महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र आपलं आहे कामाचं. आपण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. आपण कुठले प्रश्न घेऊन या ठिकाणी किंवा कुठल्या प्रश्नांना आपण इथं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे? नाही, एक तर कसं की शिंदे साहेबांनी आदेश दिल्यानंतर या महाराष्ट्रातले सर्व नेते, सर्व पदाधिकारी जे आहेत ते संघटन बांधण्यासाठी आता कंबर कसून पुढे आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आज हा मराठवाडा विभागाचा दौरा या ठिकाणी आमचा होता. तर मराठवाड्यामध्ये जे सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधले सगळे पदाधिकारी आज या बैठकीला होते. आणि प्रामुख्याने कसं आहे की संघटन वाढण्यासाठी आपल्याला लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. ते आजच्या याच्यामध्ये आम्ही सांगितलं की लोकांकडे जे प्रश्न आहेत, म्हणजे घरांचे प्रश्न आहेत, जमिनींचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, तर या सगळ्या प्रश्नांवरती आपण लोकांपर्यंत पोहोचावं आणि आपण त्या लोकांचे प्रश्न सोडवायला पुढे यावं, ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि या पद्धतीची चर्चा जी आहे ती आज शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली. मराठवाड्याच्या जवळपास सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी बैठकीत हजर होते का? हो. किती पदाधिकाऱ्यांची बैठक झाली? आता मी काय की प्रमुख जे पदाधिकारी आहेत, म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे जी सेक्रेटरी ह्याच लोकांना फक्त बोलवलं. प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं तरी एक 50-60 पदाधिकारी आपले इथे उपस्थित होते. स्लम एरियाच्या विकासाच्या संदर्भामध्ये आपण काम करताय. तर स्लम विभागाचं नुसतं फिजिकली विभागाचा विकास हा नाही, एज्युकेशन, आरोग्य असे संदर्भसुद्धा आपल्या अखत्यारीमध्ये येतात. तर त्या दृष्टीनं आपण आता कसं आहे की आमच्या पक्षामध्ये वेगवेगळ्या आघाड्या पण आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य विभाग पण आहे, प्रत्येक ठिकाणी आरोग्य दूत देखील नेमलेले आहे. परत त्यानंतर एज्युकेशनवरती काम करणारी टीम आमच्याकडे आहे. तर आम्हाला फक्त काय आहे की झोपडपट्ट्यांमध्ये काम करत असताना, म्हणजे पहिल्यापासून माझं आणि शिंदेसाहेबांचं पण तेच म्हणणं आहे की एखाद्याचा विकास म्हणजे फक्त त्याला घर देणं म्हणजे त्याचा विकास नाही. म्हणजे त्याला ते घरकुल असो किंवा त्याला SRAचं घर असो किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचं घर असो, ते घर देणं म्हणजे त्याचं पुनर्वसन नाही आहे. तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला तिथे देत असताना त्याचा सर्वांगांगी त्याचा विकास झाला पाहिजे. म्हणजे त्या कुटुंबामध्ये चांगलं शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, त्या कुटुंबामध्ये चांगलं आरोग्य त्यांचं राहिलं पाहिजे, त्या कुटुंबामध्ये चांगला रोजगार मिळाला पाहिजे. तर आपण म्हणतो की त्यांचा सर्वांगांगी विकास झाला आहे. तर त्या पद्धतीने आपण कार्य जे आहोत ते करतो. गायरान जमिनीच्या संदर्भात विषय आपल्या समाजासमोर खूप भीषण आहे. अकोल्यावरून काही मंडळी आपल्या भेटीला इथं आलेली आहेत. हो. की काही लोकांना म्हणजे जवळपास 50-60 वर्षापासून काही पट्टे त्यांच्या नावानं आहे, पण काही लोकांना अजूनही त्यांच्या नावानं ते पट्टे करून दिले गेले नाही. म्हणजे त्यांचं ते अधांतरी आहे, म्हणजे टांगती तलवार त्यांच्यासमोर असल्यासारखं आहे. तर या संदर्भामध्ये आपण काही विषय त्याला तर ह्यामध्ये कसं आहे की मी फार पूर्वीपासून म्हणजे शिवसेना पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून मी या सगळ्या गायरान जमिनी आणि ह्याच्यावरती काम करतो. आपल्याला ठाऊक असेल की 2022मध्ये हायकोर्टाने एक निर्णय घेतला होता सुमोटो. आणि त्या सुमोटोमध्ये म्हटलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी पण गायरान जमिनीची अतिक्रमण आहेत त्यांना तुम्ही निष्कासित करा. आणि त्यानंतर मग आपण सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टामध्ये आपण ती जी सुमोटो होतं त्याच्यामध्ये आपण इंटरव्हेन्शन केलं बऱ्याचशा ठिकाणाहून. आणि हायकोर्टाला शेवटी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहे 2011चे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमाती हे जी घटक आहेत त्यांना वगळून तुम्ही बाकीच्यांचं हे करा. तर त्या पद्धतीने आता हायकोर्टाने त्यावेळेला निर्णय दिला आणि हायकोर्टाने म्हटलं की कलम 50च्या अंतर्गत म्हणजे महसुली कलम 50च्या अंतर्गत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी डायरेक्शन्स दिले की त्यांना नोटिसा द्या अतिक्रमणधारकांना आणि नोटिसा देऊन त्याच्या सुनावण्या करा. कारण 2011च्या आधी ज्या GRच्या अनुषंगाने आपण म्हणतो 1990चा जो GR आहे त्या GRच्या अनुषंगाने स्पष्ट आहे की 1990च्या आधीचं जे अतिक्रमण आहे, ज्यांचे 1990च्या आधीचे ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत ते नियमित करावे. तर त्या पद्धतीने प्रत्येक जिल्हाधिकारी जो आहे तो कलम 50च्या अंतर्गत त्यांनी सुनावण्या घेतील आणि सुनावण्या घेऊन ते निर्णय घेतील नियमित करण्याबाबतचे. एकीकडे शासनाचं धोरण आहे की बेघरांना घर मिळालं पाहिजे. इथं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तत्कालीन जे इथं प्रशासक होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणाची मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम समाजाचे जे आहेत त्यांचे ते खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेले आहेत.
नाही, त्यामध्ये काय झालं की मागे ह्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या, शिंदेसाहेबांना भेटायला लोक आली होती की औरंगाबादची स्मार्ट सिटी आता म्हणजे सॉरी छत्रपती संभाजीनगरची आता स्मार्ट सिटी आता बनवत आहे. तर स्मार्ट सिटीमध्ये जे रोड आहेत ते रोड बऱ्यापैकी आता सगळे तोडायला सुरू केली. मग त्यामध्ये महात्मा फुले नगर आणि बाकीचे 1-2 नगर होते. तर त्यांची आमची भेट झाल्यावरती आम्ही त्यावेळेला कलेक्टरांना यांना आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही यांना प्रकल्पग्रस्त म्हणून तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर मग आयुक्तांचं आणि म्हाडा जे प्राधिकरण आहे त्या म्हाडा प्राधिकरणाचं बोलणं झालं आहे आणि म्हाडा प्राधिकरण त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनाची जी घरं आहेत ती येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देणार आहेत आणि तिथे ती जी लोक आहेत त्यांचं त्या लोकांना तिथे शिफ्टिंग देतील. पण ते इथं शहरामध्ये असे अनेक हे झाले आहे की मोठ्या उच्चभ्रू लोकांच्या अतिक्रमणाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र जे स्लम एरियामध्ये जे आहेत त्या प्रामुख्याने त्या लोकांनाच त्यांनी विस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, आता तो एक विषय आहे, कारण तो क्लास डिस्क्रिमिनेशन आहे. तर त्याच्यासाठी बघू, आता आपल्याकडे अजून तसे काही लोकांनी तक्रारी केल्या नाहीत झोपडीधारकांनी. त्यावेळेला झोपडीधारक येऊन तक्रारी करतील की उच्चभ्रूच्या ज्या इमारती आहेत त्या हात लावत नाहीत. मग त्यावेळेला आपण आयुक्तांना बोलू की तुमच्या लेआउटमध्ये जे येते ते तुम्ही सगळं निष्कासित करा. कारण न्याय जो आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की न्याय जो आहे तो सगळ्यांसाठी आहे. मग त्याच्यामध्ये गरीब असो श्रीमंत असो त्यांच्यासाठी न्याय नाही, न्याय सगळ्यांसाठी आहे. जो न्याय गरिबांना लागतो तोच न्याय आणि तेच नियम जे आहेत ते श्रीमंतांना देखील होते. आपण आपल्यासमोर अजून प्रश्न होतेच बऱ्यापैकी, गायरान जमिनींचे प्रश्न होते, घरकुलांचे प्रश्न होते, परत त्यानंतर स्थानिक लेवलला काही हॉस्पिटलचे इश्यू असतात, शाळांचे इश्यू असतात. म्हणजे सगळे नागरी सुविधांसंदर्भामध्ये ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्याच्या संदर्भातच सगळे प्रश्न होते. प्रामुख्याने आम्हाला संघटन कशा पद्धतीने वाढवायचं आहे याच्यावरती आम्ही जास्त चर्चा केली. इथं शहरामध्ये RTच्या संदर्भामध्ये जे मुलांना प्रवेश वगैरे देण्यासाठी जो भाग असतो तो इथले जे शिक्षण संस्थावाले जे आहेत तर हे सगळं नियम जे आहेत त्या नियमाचं व्हायोलेशन करताना दिसत आहे. तशा संदर्भातल्या तक्रारी आल्या तर नक्कीच आपण त्याच्यावरती देखील मार्ग काढू. आपण जनतेला काय अपील करणार या संदर्भात? नाही, जनतेला हेच अपील करणार आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्या सरकारवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा आणि ते सरकार जे आहे ते सर्वसामान्यांसाठी सरकार आहे. त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न शिवसेना पक्ष जो आहे तो नक्कीच सोडवत आला आहे आणि इथून पुढे देखील सोडवत राहील. एक आजच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की आपण विदर्भ, मराठवाडा, जळगाव, ठाणे असे विभागवार बैठका वगैरे आपण आयोजित करत नाही. कारण आज अकोल्यावरून लोक आपल्या भेटीसाठी इतक्या लांब अंतरावर आलेले आहेत. विदर्भामध्ये अशी बैठक आपण घेत नाही. विदर्भामध्ये पण आहे, कारण आज त्यांचं थोडंसं अर्जंट काय म्हणजे त्यांना मी तेच सांगितलं की आपण अकोल्यात हे करू. पण ते म्हटले की आम्ही ते मुंबईला येणार होते तर ते इथे आले. मी म्हटलं की मुंबईला येण्यापेक्षा तुम्ही इथे या. तर त्यांचे प्रश्न इथेच आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले जे पूर्ण 7 विभाग आहेत त्या सगळ्या विभागांमध्ये बैठक होणार आहे. आता आज मराठवाड्याची बैठक झाल्यानंतर उद्याची बैठक जी आहे ती पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यामध्ये होणार आहे. तर पुण्याच्या बैठकीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या सोलापूर या सगळ्या भागातून जे पदाधिकारी आहेत ते तिथे येणार आणि तिथे देखील संघटन बांधणी संदर्भामध्ये आमची बैठक उद्या आहे. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव सुमित कुंडलिक बजाळे. मी शिवसेना झोपडपट्टी महासंघ या आघाडीचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष. थँक्यू सर.